प्रॉब्लेम नंबर 4 पार्टनरशिप फायनल अकाउंटमधला पान क्रमांक 32. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ मिस्टर पियुष अँड मिस्टर अरुण यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. म्हणजे याचा अर्थ ह्या प्रॉब्लेममध्ये मिस्टर पियुष आणि मिस्टर अरुण हे दोन पार्टनर आहेत. आता याच्यामध्ये यांचा कुठलाही प्रॉफिट अँड लॉसचा रेशो दिलेला नाही आहे. याचा अर्थ आपल्याला तो काय करायचा आहे, ॲज युजल एकास एक 1:1 असा पकडायचा आहे. म्हणजे होणारा प्रॉफिट किंवा लॉस आपण समान वाटणार आहोत. बघा प्रॉब्लेममध्ये ट्रायल बॅलन्स आहे. हा ट्रायल बॅलन्स बघण्यापूर्वी आपण ठरल्याप्रमाणे या ॲडजस्टमेंटमधले काही घटक आहेत ते वर स्टार करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्याला ॲडजस्टमेंट सोडवत असताना अडचणी येणार नाहीत. बघा स्टॉक हा क्लोजिंग स्टॉक आहे. इंटरेस्ट ऑन डिपॉझिट असं म्हटलं आहे, फिक्स्ड डिपॉझिट. आता इथं प्रॉब्लेममध्ये इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट असं म्हटलं आहे. म्हणजेच थोडक्यात आपल्या प्रॉब्लेममध्ये ट्रायल बॅलन्सच्या डेबिट बॅलन्सला सगळ्यात खाली फिक्स्ड डिपॉझिट आहे, याला स्टार करा. इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स्ड डिपॉझिट याला स्टार करा. त्याच्या पुढं प्रोव्हाइड RDD ॲट 2.5% ऑन सन्ड्री डेटर्स. म्हणजेच आपल्याला लक्षात येतं सन्ड्री डेटर्सला स्टार करायचं आहे. प्रॉब्लेममध्ये आणखीन बॅड डेट्स आहेत, या बॅड डेट्सला देखील स्टार करायचं. पुढे डेप्रिसिएट फर्निचर बाय 5%. म्हणजेच आपण फर्निचर इथं दिसतंय त्याला स्टार करून घ्या. आणि नंतर याच्यामध्ये मला वाटतं गुड्स ऑफ ₹8,000 ही ॲडजस्टमेंट आहे, याचा इथं कुठेही संबंध दिसत नाही, आपण तो नंतर बघू. तर आता आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचा आहे. सुरुवातीला बघा स्टॉक 1 एप्रिल 2018 असं म्हटलेलं आहे. म्हणजेच 30,800 हा स्टॉक आहे. 1 एप्रिल म्हणजेच हा ओपनिंग स्टॉक आहे, जो आपण ओपनिंग स्टॉक 30,800 लिहिला. नेक्स्ट परचेसेस 80,000 आहेत. हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जातो, जी खरेदी आपण कायम लिहितो. सॅलरीज, आता सॅलरीज 5,000 आहेत. सॅलरीज आपण कायम बघतो, हा अप्रत्यक्ष खर्च म्हणतो, जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्यायचा. वेजेस मजुरी आहे, ही मजुरी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायची. कॅरेज सांगितलं आहे जवळजवळ 3,000. आता कॅरेज 3,000 म्हटलं तर कॅरेज नुसतं असेल तर हे नक्कीच कॅरेज इनवर्ड आहे. कॅरेज आउटवर्ड असेल तर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेतो. पण आता कॅरेज किंवा कॅरेज इनवर्ड हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घ्या. रॉयल्टीज अधिकार शुल्क आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घ्या. फ्रेट भाडे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. नेक्स्ट प्रिंटिंग अँड स्टेशनरी हा अप्रत्यक्ष खर्च आहे, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्या. सन्ड्री डेटर्स स्टार केलेले आहेत, म्हणजे याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. सन्ड्री डेटर्स म्हणजे आपले कस्टमर आहेत ज्यांच्याकडून आपल्याला येणं आहे म्हणजेच ॲसेट साईडला आपण काय करतो, सन्ड्री डेटर्स घेतो. हा सन्ड्री डेटर्स आपण ही बॅलन्स शीट आहे, बॅलन्स शीटला सन्ड्री डेटर्स 43,000 आणि आपण काय करायचं आहे, याला ॲडजस्टमेंट आहे म्हणून आपण इनर कॉलमला घेतलेला आहे. याच्यावर ॲडजस्टमेंट असेल तर ती आपण काय करणार आहोत, नंतर ॲप्लाय करणार आहोत. नेक्स्ट बघा फर्निचर दिसतं, फर्निचर आहे 20,200 आहे. फर्निचर देखील ही ॲसेट आहे. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला फर्निचर 20,200 घ्या. याच्यावर देखील डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट दिसते, जी आपल्याला काय करायची आहे, नंतर ॲप्लाय करायची आहे. लीज होल्ड प्रॉपर्टी म्हणजेच ही आपली ॲसेट आहे. आता लीज होल्ड प्रॉपर्टी ही ॲसेट असल्यामुळं बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला याची नोंद करा. इन्व्हेस्टमेंट म्हणजेच गुंतवणूक आहे 15,000. आता इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक, आणि गुंतवणूक ही आपली ॲसेट आहे, कारण नंतर याचे पैसे आपल्याला परत मिळू शकतात. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 3,450. आता ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस म्हणजेच प्रवास खर्च झालेला आहे. आता प्रवास खर्च झाला आहे म्हणजे हा खर्च प्रत्यक्ष नसून अप्रत्यक्ष म्हणजेच इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यायचा. पुढे बघा ॲडव्हर्टाइजमेंट, नुसता ॲडव्हर्टाइजमेंट इथं म्हटलेलं नाही आहे, तर कंसामध्ये फॉर 3 इयर्स 30,000 असं म्हटलेलं आहे. आता फॉर 3 इयर्स 30,000 म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की याच्यामध्येच एक हिडन ॲडजस्टमेंट लपलेली दिसते. आता हिडन ॲडजस्टमेंट कुठली आहे, तर थोडक्यात 1 वर्षासाठी आपल्याला 31 मार्च 2019 पर्यंतच आपल्याला काय करायचं आहे, हे ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायची आहे. मग 3 वर्षाचा असेल तर 1 वर्षापुरतंच या वर्षापुरतं काय करायचं आहे, आपल्याला तो खर्च करायचा आहे. आणि उरलेले अतिरिक्त 2 वर्षाचे जे 20,000 रुपये आहेत ते काय करायचे आहेत, आपल्याला लेस करायचे आहेत आणि ते आपल्याला मिळणार आहेत. मग आता याचे इफेक्ट कसे होतात बघा. ॲडव्हर्टाइजमेंट काय करूया आपण, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहा टू ॲडव्हर्टाइजमेंट 30,000.
3 इयर्स आहे म्हणजे 1 वर्षाचीच फक्त आता आपल्याला काय करायचे आहेत, ॲडव्हर्टाइजमेंटचे पैसे यावर्षी धरायचे आहेत, बाकीचे आपल्याला काय करायचे आहेत, परत घ्यायचे आहेत. बघा म्हणून शब्द कुठला वापरायचा, ॲडव्हर्टाइजमेंट 30,000. आता 30,000 3 वर्षासाठी असेल तर 1 वर्षासाठी 10,000, म्हणजेच 2 वर्षाचे 20,000 रुपये प्रीपेड, म्हणजेच आधीच आपण भागवलेले ते आपल्याला परत घ्यायचे आहेत. 30,000 मधून 20,000 काय करा, लेस करा, बाहेरच्या बाजूला 10,000 रुपये अमाऊंट लिहा. आणि याचा दुसरा इफेक्ट, हे 20,000 रुपये आपण परत घ्यायचे आहेत, आपलं येणं आहे, आपल्याला मिळणार आहेत, म्हणून याची रक्कम आपल्याला काय करायची आहे, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट 20,000 20,000 रुपये जे लेस केलेत ते आपल्याला काय करायचे आहेत, घ्यायचे आहेत. नेक्स्ट बॅड डेट्स, 500 रुपीज हे बॅड डेट्स आहेत. मग आता बॅड डेट्स हे कुठं घेतो आपण, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेऊन टाका 500 रुपये. डिस्काउंट अलाउड, डिस्काउंट अलाउड म्हणजे डिस्काउंट तुम्ही काय केलाय, आकारलाय, तुम्ही दिलाय. डिस्काउंट काय केलाय, तुम्ही दिलाय. आता दिलाय म्हणजेच काय, हे निश्चितपणे काय आहे, आपला खर्च आहे. म्हणून जो डेबिटला डिस्काउंट किंवा डिस्काउंट अलाउड हा शब्द येतो, हा आपला खर्च दिसतो, जो आपल्याला काय करायचा आहे, आपल्या प्रॉब्लेममध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू डिस्काउंट अलाउड किंवा डिस्काउंट या नावानं काय करायचं आहे, खर्च टाकायचा आहे, 1,800. नेक्स्ट कॅश इन हँड 7,000 ॲसेट आहे, आपल्यात रोख रक्कम आहे, ॲसेट साईडला लिहून टाका. कॅश ॲट बँक 20,000 ही देखील ॲसेट आहे, आपल्याकडं हे रोख पैसे आहेत, आपलं येणं आहे, ही देखील काय करा, देऊन टाका. नेक्स्ट फिक्स्ड डिपॉझिट स्टार केलाय बघा, 15,000. फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे काय, आपले काय आहेत, डिपॉझिट्स आहेत, कुठंतरी आपण बँकेमध्ये ठेवलेले आहेत, म्हणजेच हे आपलेच आहेत, जे भविष्यात आपल्याला काय करणार आहेत, मुदत संपल्यानंतर मिळणार आहेत. म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला फिक्स्ड डिपॉझिट आतल्या बाजूला 15,000 लिहा. का तर मगाशी आपण ॲडजस्टमेंटमध्ये बघून वर काय केलेलं आहे, त्याला स्टार केलेलं आहे. नेक्स्ट कॅपिटल अकाउंट, क्रेडिट बॅलन्सकडे आलो आहे आपण. कॅपिटल अकाउंट, पियुषचं कॅपिटल 80,000 आहे, अरुणचं कॅपिटल 80,000 आहे. याची नोंद लागलीच काय करूया आपण, ठरल्याप्रमाणे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला सगळ्यात वरती कॅपिटल अकाउंट पियुष 80,000 लिहा. याच्यात आपल्याला नेट प्रॉफिट काय असेल तो ॲड लेस नेट लॉस काय करायचं असेल तर करावं लागेल. नेक्स्ट अरुणचा 80,000 याच्यामध्ये कॅपिटल लिहून घ्या. दोघांच्यासाठी एक एक ओळी सोडा, जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला नेट प्रॉफिट नेट लॉस ॲड किंवा लॉस होऊ शकतो. त्यानंतर बघा आपल्याला सन्ड्री क्रेडिटर्स. आता सन्ड्री क्रेडिटर्स म्हणजे तुमच्या लक्षात आलं, आपण दुसऱ्यांचं देणं लागतो, जे 20,500 आपल्याला काय करायचे आहेत, देणं लागतो, म्हणजे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहायचे आहेत. नेक्स्ट इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स्ड डिपॉझिट 1,000 रुपीज म्हणजे काय, आपल्याला फिक्स्ड डिपॉझिट ठेवल्याबद्दल बँकेकडून किंवा बाहेरून आपल्याला व्याज आपण घेतलेलं आहे, 1,000 आपण घेतलेलं आहे, म्हणजे आपलं काय आहे, हे उत्पन्न किंवा मिळकत आहे, जी आपण कायम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कुठल्या बाजूला घेतो, क्रेडिट साईडला घेतो, जी आतल्या बाजूला लिहा, कारण याच्यावर देखील ॲडजस्टमेंट आहे. तुम्हाला माहिती आहे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस इनडायरेक्ट इन्कम जे काय आहे ते आपल्याला काय मिळतं, जे दिसतं ते आपण या दोन्ही बाजूनं घेतो. एक्सपेन्सेस इथं घेतो, इन्कम इकडे घेतो, डेबिटला एक्सपेन्सेस क्रेडिटला इन्कम. म्हणून इंटरेस्ट रिसिव्ड आपण घेतलंय म्हणून 1,000 रुपये काय करा, हे क्रेडिट साईडला लिहा. नेक्स्ट बँक ओव्हरड्राफ्ट 10,000 अधिविकर्ष सवलत. बँक ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी घेतल्याबद्दल आपल्याला आपण जे अतिरिक्त रक्कम बँकेला देणं लागतो, देणं म्हटला की बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बँक ओव्हरड्राफ्ट 10,000 लिहून टाका. नेक्स्ट सेल्स 1,20,000. आता इथं कुठं सेल्स रिटर्न वगैरे शब्द नाही आहेत, त्यामुळे डायरेक्ट सेल्स विक्री, जसं आपण परचेसेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहितो, याच्या अगदी उलट बाय सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला 1,20,000 लिहून टाकायचे. आता ही झाली टोटल. ट्रायल बॅलन्सचे सगळे घटक आहेत ते आपण पोस्टिंग केलेले दिसतात. आता आपण ॲडजस्टमेंट बघू. बघा पहिले ॲडजस्टमेंट, स्टॉक ऑन हँड ऑन 31 मार्च 2019 वॉज कॉस्ट प्राईज ₹40,000 अँड मार्केट प्राईज ₹35,000. म्हणजे हा 31 मार्चचा स्टॉक म्हणजे हा क्लोजिंग स्टॉक आहे, आणि कायम आपण काय म्हणतो, जी व्हॅल्यू कमी असेल ती व्हॅल्यू क्लोजिंग स्टॉक म्हणून पकडायची. आता इथं कॉस्ट प्राईस 40,000 दिसते, मार्केट प्राईस 35,000 दिसते, म्हणजेच आपण कमी असलेली व्हॅल्यू म्हणजेच लेस असलेली व्हॅल्यू ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक 35,000. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला
क्लोजिंग स्टॉक 35,000 असा दिलेला आहे. नेक्स्ट, इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट ₹1,200 इज स्टील रिसिवेबल. म्हणजे आता लक्षात आलं असेल तुमच्या की आपल्या प्रॉब्लेममध्ये इथं आपण फिक्स्ड डिपॉझिट आहे, जे फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याज ₹1,200 आपल्याला काय आहेत, रिसिवेबल आहेत, म्हणजे मिळणारे आहेत. मग आपण काय करणार, आपलं फिक्स्ड डिपॉझिट 15,000 आहे, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आपण लिहिलेलं आहे. मग आता इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट ₹1,200 म्हणजेच 1,200 इज स्टील रिसिवेबल घ्यायचं आहे. मग घ्यायचं असेल तर आहे ह्या डिपॉझिटमध्ये ते ॲड होणार, मिळणार म्हणजे ॲड होणार, म्हणून ॲड इंटरेस्ट रिसिवेबल म्हणा 1,200 आणि बाहेरच्या बाजूला लिहा 16,200. आता हे ₹1,200 आपलं इन्कम आहे, आपल्याला मिळालेली रक्कम आहे. म्हणजे आपण काय करणार, दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला जो बाय इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट 1,000 लिहिला होता त्याच्यामध्ये ॲड म्हणा इंटरेस्ट रिसिवेबल 1,200 आणि बाहेरच्या बाजूला रक्कम लिहा 2,200. हा ॲडजस्टमेंटचा भाग आपल्याला समजला असेल. नेक्स्ट, प्रोव्हाइड RDD ॲट 2.5% ऑन सनरी डेटर्स. म्हणजे आता 2.5% आपल्याला डेटर्सवर काय करायचं आहे, RDD प्रोव्हिजन करायचं आहे, रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स, म्हणजेच तरतूद करायची आहे बुडीत कर्ज आणि निधीची, संशयित बुडीत कर्जाची. मग आता काय करणार आपण, ठरल्याप्रमाणे सनरी डेटर्स आपले 43,000 आहेत ॲसेट साईडला. याच्यामध्ये काय करा, 43,000वर 2.5% RDD आकारा. आता 43,000वर 2.5% कसे आकारणार आपण, 43,000 भागिले 100 गुणिले 2.5, बरोबर उत्तर मिळेल 1,075. हेच 1,075 लेस करा, बाहेरच्या बाजूला 41,925 रक्कम लिहा. ही 1,075 ही रक्कम हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला इफेक्ट दाखवायचा आहे. तो देखील बॅड डेट्समध्ये ही RDD जी नवीन आहे, न्यू या नावानं 1,075 ॲड करा, बाहेरच्या बाजूला 1,575 ही टोटल लिहून टाका. पुढं बघा, डेप्रिसिएट फर्निचर बाय 5%. आता फर्निचरवर आपल्याला घसारा आकारायचा आहे, डेप्रिसिएशन आकारायचं आहे. निश्चितपणे फर्निचर आपण बघतोय कुठं आहे, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आपण मगाशी नोंद करून ठेवलं होतं. बघा, फर्निचर 20,200 इनर कॉलमला घेतलं होतं, का तर ॲडजस्टमेंट होती म्हणून. मग आता 20,200 भागिले 100 गुणिले 5 या टक्केवारीच्या प्रमाणामध्ये काय करा, त्याची टक्केवारी काढून घ्या, रक्कम काढून घ्या. 20,200 भागिले 100 गुणिले 5 म्हटला की 1,010 ही रक्कम येते. हे डेप्रिसिएशन हा घसारा लेस करायचा, म्हणजेच वजा करायचा, आणि बाहेर 19,190 ही रक्कम लिहा. आता लेस केलेलं डेप्रिसिएशन हा खर्च आहे, ही तरतूद आहे, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या काय करा, डेबिटला लिहा. काय लिहा, टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 1,010 रुपये. झालं. सगळ्यात शेवटची ॲडजस्टमेंट अत्यंत महत्त्वाची आणि ही नवीन आलेली ॲडजस्टमेंट आहे. ॲडजस्टमेंट काय आहे बघा, गुड्स ऑफ ₹8,000 डिस्ट्रॉयड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड अ क्लेम ऑफ 6,000 ओनली. आता बऱ्याच ॲडजस्टमेंटमध्ये आपण फक्त 2-2 इफेक्ट बघत होतो. इथं जवळजवळ 3 इफेक्ट येणार आहेत. 3 इफेक्ट कसे येतील, पहिला बघा काय दिलं आहे, गुड्स ऑफ ₹8,000 डिस्ट्रॉयड बाय फायर. आगीमुळे 8,000 रुपयाचा माल जळून खाक झाला. म्हणजे काय, माल कुठल्याही मार्गाने गेला तर त्याची पहिली नोंद कुठं करतो आपण, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. 8,000चा माल खर्च झाला, खराब झाला, जळून खाक झाला, म्हणून लिहा तिथं बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर 8,000 लिहिलात. पुढं काय वाक्य दिलंय बघा, अँड इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड अ क्लेम ऑफ 6,000 ओनली. इन्शुरन्स कंपनीने काय केलं, 8,000 रुपयाचा माल जळून खाक झाला असला तरी त्यांनी 6,000 रुपयाचा क्लेम केला आहे. 6,000 रुपयाला मिळणारे आहेत, कारण आपण इन्शुरन्सचा क्लेम केला होता. म्हणजेच हे 6,000 रुपये आपण कुठं लिहायचे आहेत माहिती आहे का, आपल्याला मिळणारे आहेत. म्हणजेच बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला इन्शुरन्स क्लेम 6,000 रुपये काय करायचे आहेत, लिहायचे आहेत. 6,000 रुपये लिहा. मग आता बघा, 8,000चा माल जळाला, 6,000 रुपये मिळणार आहेत. 2च इफेक्ट घेतलेत, जळून खाक झाला माल म्हणून बाहेर पडला, म्हणून 8,000 रुपये आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला दिले. 6,000 त्यातले मिळणार आहेत म्हणून आपण काय केलं, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला लिहिलं इन्शुरन्स क्लेम 6,000. आता मग नेमकं आपलं नुकसान किती झालं बघा,
2,000चं झालं, कारण आपल्याला 8,000चा माल जळाला असला तरी 6,000 रुपये इन्शुरन्स कंपनीकडे मिळणार आहेत. ह्या 2 नोंदी आपण केलेत, पण 2,000 रुपये आपलं नुकसान झालंय. म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण लिहिणं गरजेचं आहे टू लॉस बाय फायर 2,000 रुपीज. म्हणजे आपण इफेक्ट किती घेतले? 3. पहिला इफेक्ट काय केला? गुड्स ऑफ ₹8,000 डिस्ट्रॉयड बाय फायर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहिलं, का तर माल जळून खाक झाला, बाहेर पडला. इन्शुरन्स कंपनीनं क्लेम केलाय 6,000 रुपयेचा, 6,000 मिळणार आहेत म्हणून दाखवले कुठं? बॅलन्स शीटच्या ॲसेटला. पण 2,000 रुपयेचं नुकसान इथं दिसतं, जे नुकसान किंवा जो खर्च आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू लॉस बाय फायर 2,000 असं म्हटलेलं आहे. म्हणजे असे एकूण 3 इफेक्ट शेवटच्या ॲडजस्टमेंटचे आपण बघितलेत. म्हणजेच आता आपण सगळं पोस्टिंग केलं आहे. हा प्रॉब्लेम आपण काय करूया? टॅली करून बघूया. पहिला बघा, ट्रेडिंग अकाउंटच्या बाजू सगळ्या मोजून बघा. ट्रेडिंग अकाउंट क्लोज करा. नक्कीच क्रेडिटची बाजू मोठी आहे, जी 1,63,000 दाखवते. डेबिटची टोटल जर केली तर 1,24,500 दिसते. म्हणजे खरेदी आणि खरेदीवरचा खर्च 1,24,500 आहे याची बेरीज केल्यानंतरचा. तर विक्री आणि विक्रीच्या बाबतीत जर बघितलं तर 1,63,000 आहे. म्हणजे इथं नक्कीच काय झालं आहे आपल्याला? यातला फरक म्हणजे हा आपला ग्रॉस प्रॉफिट आहे. 1,63,000 ही मोठी बाजू वजा या सगळ्याची बेरीज 1,24,500. उत्तर येईल टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन 38,500. आता हे 38,500 ग्रॉस प्रॉफिट आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहा. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन 38,500. आता बघा, ही टोटल करून बघा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची जर बाजू बघितला क्रेडिटची तर ती आहे 40,700. आणि जर डेबिटची ही सगळी बेरीज करून बघितला तर ती बेरीज येते 25,885. म्हणजे खर्च 25,885 आहे आणि आपला प्रॉफिट आणि इन्कम 40,700 आहे. म्हणजे नक्कीच आपल्याला याच्या 40,700 मधून क्रेडिटमधून डेबिटची टोटल 25,885 जी आपण इथं करून बघितले ही वजा केला तर येणारा नेट प्रॉफिट किती आहे? 14,815. म्हणजेच इथं टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट 14,815 म्हणा. मग आता हा कॅपिटलचा अकाउंटला जो आपण ट्रान्सफर करणारा जो काही हा बॅलन्स नेट प्रॉफिट आहे, हा नेट प्रॉफिट पहिला काय करा? दोघांना वाटून बघा. पियुष आणि अरुण हे 2 पार्टनर आहेत. आता इथं प्रमाण दिलेलं नाही आहे, मात्र लक्षात येतं की समान आहे. हे 14,815 दोघांना समान वाटा. 14,815 भागिले 2 केलात तर नक्कीच 7,407 रुपये आणि वर 50 पैसे होतात. मग कुणाला तरी 1 रुपये वाढवून द्या आणि कुणाला तरी ते 50 पैसे कमी करा. मग पियुषला 7,408, अरुणला 7,407 रुपये दिले. 40,700 हे अकाउंट क्लोज करा. आता उरलं निश्चितपणे बॅलन्स शीट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटचा जो नेट प्रॉफिट होता तो पियुषला द्या. पियुषला ॲड नेट प्रॉफिट 7,408, बाहेरच्या बाजूला लिहा 87,408. अरुणला लिहा ॲड नेट प्रॉफिट 7,407, बाहेर लिहा 87,407. नेट प्रॉफिट वाटल्यानंतर जर बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड जी येते तीच रक्कम ॲसेट साईडची सुद्धा आली पाहिजे. म्हणजे दोन्ही बाजू इथं समान आल्या तरच आपला प्रॉब्लेम बरोबर आहे. मग आता बघा, बेरीज करून बघा. ह्या टोटल बेरीज केली तर येईल 2,05,315. ॲसेट साईडची टोटल जर केली तर लक्षात येईल 2,05,315. म्हणजे हा प्रॉब्लेम आपला अगदी व्यवस्थित काय झालेला आहे? टॅली झालेला आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. मी ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं हे प्रॉब्लेम काय करा? तुम्ही सोडवून बघा. याच्यात कुठलीही अडचण येणार नाही, कारण आपण प्रत्येक ॲडजस्टमेंट बघितलेली आहे आणि आपण हे यूट्यूबवर टाकतोय. याचा अर्थ तुम्ही हा प्रॉब्लेम समजेल तसा वारंवार बघत राहिलात तर नक्कीच तुम्हाला कुठल्याही ॲडजस्टमेंटची अडचण आणि प्रॉब्लेम सोडवण्याची अडचण येणार नाही. आपण हा प्रॉब्लेम सोडून बघा.